नमस्कार, मी पूर्वी भावे. झीरो आवर मध्ये आपलं स्वागत. आपल्यापासून 3000 किलोमीटर वरती आजपासून बरोबर 12 दिवसांपूर्वी पेटलेल्या युद्धाचा काय फटका बसू शकतो याचाच अनुभव आपल्याला आज देशात सगळीकडे येतोय. आणि जर हे युद्ध असंच सुरू राहिलं तर अगदी पुढच्या काही तासांनंतर देशात काय काय होऊ शकतं याची कल्पनाही करता येऊ शकत नाही. लांबच लांब गॅस सिलेंडरसाठी लागलेल्या रांगा, हॉटेल्सच्या मेन्यूमधून कमी होणारे पदार्थ, गॅस सिलेंडर्सचा निर्माण झालेला तुटवडा, पेट्रोल पंपावरही झालेली वाहनांची ही मोठी गर्दी आणि विधिमंडळापासून संसदेपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू झालेले आरोप प्रत्यारोप. आणि या सगळ्याचं कारण एकच, इराण अमेरिका युद्ध. पहिले काही दिवस हे युद्धाचे परिणाम फक्त आखाती देशांमध्येच दिसले, पण आता ते थेट तुमच्या किचनपर्यंत पोहोचलेत. गेल्या 3 दिवसांपासून देशात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झालाय. त्यामुळे कालपासून देशाच्या कानाकोपऱ्यात व्यावसायिकांनी हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. काही ठिकाणी 20%, काही ठिकाणी 40%, तर काही ठिकाणी 60% हॉटेल्स बंद झाली आहेत. हा, पण एक गोष्ट मात्र महत्वाची आहे, व्यावसायिक तुटवडा असला तरी घरगुती गॅस सिलेंडरसाठी कोणताही तुटवडा नाहीये. पुन्हा एकदा सांगते, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नाहीये. अनेक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी समोर येऊन सांगतायत की पुरेसा गॅस साठा आहे, पण अडचण ही झाली आहे की व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद केल्याच्या बातम्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये सध्या असं प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आणि त्याच पॅनिक मोडवर कालपासून अनेक गॅस डीलर्सच्या शोरूम्समध्ये रांगा लागल्या आहेत. पण आज घडीला तरी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा ना खंडित झालाय ना त्याची काही कमतरता आहे. त्यामुळे कोणत्याही पॅनिकची कोणीही गरज नाहीये. आणि त्यावर थेट सरकारची काय भूमिका असणार आहे हेही आज आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडूनच गॅस सिलेंडर संदर्भातली प्रत्येक प्रश्नाची उत्तरही आपण जाणून घेणार आहोत. पण आज जी देशात आणि राज्यात परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर आमचा पहिला प्रश्न आहे, तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला केंद्र सरकार योग्य पद्धतीने हाताळतंय असं वाटतंय का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर व्यक्त व्हा. आपल्या देशात निर्माण झालेल्या या परिस्थितीवरती सर्वात मोठी आणि आश्वासक भूमिका घेतली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. खरं तर गेल्या 10 दिवसांमध्ये विरोधकांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरती प्रचंड टीका केली. त्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकरांनी उत्तरं दिली आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखातात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेशिवाय युद्धावरती फक्त एकदाच भाष्य केलं होतं. पण आज केरळ दौऱ्यावरती मोदींनी युद्ध परिस्थितीनंतर निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांवरती उत्तरं दिली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोदींनी देशवासियांना सर्वात मोठं आश्वासनही दिलंय. ते आधी पाहूयात. गल्फ में, वेस्ट एशिया में जो कुछ हो रहा है उससे आप सभी का चिंतित होना बहुत स्वाभाविक है. हमारे लाखों भाई बहन वहां काम करते हैं, लेकिन साथियों, आपको याद रखना है, आज देश में बीजेपी एनडीए की सरकार है. जब भी हमारा कोई देशवासी संकट में पड़ा, हमने उसे सुरक्षित बचाने के लिए पूरी ताकत लगा दी. बरं, याशिवाय आत्मनिर्भर भारत या मोहिमेद्वारे गेल्या 10 वर्षांमध्ये भारताने अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. म्हणूनच आज देशाची अर्थव्यवस्था स्थिर आहे असंही मोदींनी सांगितलं. नैसर्गिक वायू निर्मिती, उत्खनन यासह पेट्रोलियम क्षेत्रामध्ये भारताने आपलं स्थान निर्माण केलंय. इतकंच नाही तर IT सह संरक्षण क्षेत्रातही भारताने आत्मनिर्भर भारताचा नारा खरा ठरवलाय आणि मोठी क्रांती केली आहे, हेही मोदी सांगतात. म्हणजेच काय, तर आपण अशा परिस्थितीसाठी तयार होतो असं मोदींनी स्पष्ट केलंय. अर्थात पंतप्रधान मोदी केरळात होते, ते केरळ विधानसभेच्या प्रचारासाठी. इथे प्रचाराने चांगलाच जोर धरलेला आहे. काल राहुल गांधींनी 4 सभा घेतल्या आणि तिथे त्यांनी युद्ध परिस्थितीवरनं मोदींवरती हल्लाबोल केला होता. आता त्याच केरळामध्ये जेव्हा नरेंद्र मोदी प्रचारात उतरतात तेव्हा ते पलटवार करणारच. ये लोग मिलकर अफवाहें फैलाने में जुटे हैं
आज युद्ध के समय, इस समय में भी कांग्रेस लेफ्ट और उसका इकोसिस्टम देश में पैनिक क्रिएट करने में, भय पैदा करने में पूरी ताकत खपा रहे हैं। मैं देशवासियों को कहूंगा, कांग्रेस लेफ्ट और इनके इकोसिस्टम द्वारा फैलाई जा रही अफवाहों से सतर्क रहे, सावधान रहे। ये बहुत बड़ा दुर्भाग्य है कि कांग्रेस पार्टी इतने बड़े वैश्विक संकट में भी राजनीति ढूंढ रही है। कांग्रेस पार्टी जानबूझकर उकसाने वाले बयान दे रही है, गैर जिम्मेवार बयान दे रही है, ताकि स्थितियां बिगड़ जाएं, हमारे लोग वहां संकट में फंस जाएं और फिर ये लोग मिलकर मोदी को गालियां देने का, रील बनाने का अभियान शुरू कर सके। यही उनका खेल है। आता या सगळ्याला राजकीय पार्श्वभूमी आहेत पदर आहे, पण याच दरम्यान इंधन आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं सद्यस्थितीची माहिती देत नागरिकांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। नक्की काय म्हटलंय मंत्रालयाने आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जाऊयात मीडिया सेंटरला। तर सरकार दिलासा देण्याचा प्रयत्न करतंय। भारताला लागणारं कच्चं तेल हॉर्मुझ दुनियेऐवजी दुसऱ्या मार्गाने मागवलं जात आहे असं सांगितलेलं आहे मंत्रालयाने। एलपीजीच्या उत्पन्नामध्ये 25% वाढ झाल्याचं कळतंय। नागरिकांना घाबरून जाण्याची गरज नाहीये असा दिलासा वारंवार दिला जातोय। घरगुती गॅसची डिलिव्हरी सायकल ही नेहमीप्रमाणेच 2.5 दिवसांची असेल हेही सांगितलं जातंय। यानंतर आपण जरा दिल्लीत जाऊयात। इथे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि त्यातही युद्धाचे पडसाद उमटू लागलेत। खरं तर आज लोकसभेमध्ये अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरती असलेल्या अविश्वास ठरावावरती जोरदार चर्चा झाली। गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला। हे सगळं आपण पुढे पाहणारच आहोत, पण महत्त्वाचं म्हणजे आज संसदेच्या पायऱ्यावरती विरोधकांनी आंदोलन केलं। प्रामुख्याने काँग्रेसचे खासदार पायऱ्यावरती घोषणाबाजी करत होते आणि त्याच आंदोलनामध्ये प्रियांका गांधीही होत्या। आणि याच आंदोलनानंतर प्रियांका गांधींनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारला टार्गेट केलं। मतलब कितना बर्दाश्त करेगी जनता, कितना इन 10 सालों में अगर आप देखें, चाहे हर चीज के दाम बढ़ गए हैं, बेरोजगारी बढ़ रही है, अब एलपीजी की सिचुएशन को देखिए, कितना बर्दाश्त करेगी। और इनकी पॉलिसीज, इनकी नीतियों की वजह से। और अगर सदन में अच्छी चर्चा होती इन चीजों पे तो अच्छा होता, कम से कम हम जनता के सवाल उठा पाते। तर आता हे सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप काही केल्यास संपणार नाहीयेत आणि ते तुम्हालाही नीट ठाऊक आहे। विरोध टीका करणार, सत्ताधारी पलटवार करणार, पण ग्राउंड रियालिटी काय आहे, तुमच्या आणि आमच्या आयुष्यामध्ये नेमकं काय काय बदललंय ते आता मी तुम्हाला सांगते। कच्चं तेल, शेअर मार्केटसह व्यावसायिक गॅस पुरवठा यावर कसे परिणाम होत आहेत ते आपण आधीच पाहिलंय, पण व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम आता लग्न सोहळ्यांवरती होण्याची शक्यता आहे। आता उदाहरण म्हणून एकट्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुढच्या 2 महिन्यामध्ये तब्बल 10,000 लग्न सोहळे होणार आहेत, पण युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हे लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जाते। इतकंच नाही तर शहरातल्या 450 केटरर्स या लग्नातील जेवणाच्या ऑर्डर्स रद्द करतायत। आता हा फक्त पिंपरी चिंचवडचा आकडा आहे। हा आकडा राज्यस्तरावरती किती मोठा असू शकतो आणि देश पातळीवरचा आकडा तर काय असेल याची याक्षणी कल्पनाच केलेली बरी। आणि आता असाच एक दुसरा परिणाम, व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे आधी मुंबईसह सगळ्याच बड्या शहरांमधल्या जवळपास 50% हॉटेल्सना आपला धंदा बंद करण्याची वेळ आली आहे। त्याशिवाय रेल्वेच्या केटरिंग सेवेवरती सुद्धा त्याचा परिणाम झालाय। प्रवासादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये भारतीय रेल्वेकडनं खाद्यपदार्थांच्या सेवेत बदल करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाला केल्या गेल्या आहेत। आता रेल्वे किचनमधनं प्रवाशांना फक्त रेडी टू ईट असेच पदार्थ देण्यात येणार आहेत।
तर अशा पद्धतीने सर्वसामान्यांच्या जीवनावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती परिणाम व्हायला लागलाय आणि जर इराण अमेरिका युद्ध आणखीन काही दिवस असंच सुरू राहिलं तर आज काही मोजक्या शहरातून आलेली दृश्य प्रत्येक शहरात दिसायला लागतील ही भीती आहे. आज उत्तर प्रदेशातून आलेली दृश्य तर अत्यंत भयानक होती. उत्तर प्रदेशातल्या अनेक शहरांमध्ये गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा होत्या. काही ठिकाणी तर 5-5 किलोमीटर पर्यंतची रांग होती. काही ठिकाणी गॅस विक्री केंद्रावरती पोलीस बंदोबस्त लावायला लागला होता. अयोध्येतील राम मंदिर परिसरामध्ये राम रसोई सुद्धा आजपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यायला लागलेला आहे. किंबहुना इथले पदार्थ कमी केले गेलेले आहेत. सिलेंडरसाठीच्या रांगा, हॉटेल व्यवसायावरती आलेलं संकट हे किती मोठं होऊ शकतं हे या दृश्यातनं आपल्याला दिसतंय आणि यावरूनच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी भीती व्यक्त केली आहे. ऐकूया. एकदम से अगर एलपीजी बंद हो गई तो उनके पास तो 2 दिन का भी स्टॉक नहीं है, 1 दिन का भी स्टॉक नहीं है. इसकी वजह से अब मुंबई में 20% होटल और रेस्टोरेंट बंद हो चुके हैं और लगभग अगले 2 दिन के अंदर 50% रेस्टोरेंट और होटल बंद होने जा रहे हैं. मोरबी जो गुजरात में है, जिसको कि टाइल इंडस्ट्री का एक तरह से कैपिटल माना गया है, वहाँ पे 650 इंडस्ट्रीज हैं. उनमें से 170 इंडस्ट्री बंद हो चुकी है और 1 लाख लोग बेरोजगार हो चुके हैं. पूरे देश में इससे 1 करोड़ से ज्यादा लोगों के एकदम से बेरोजगार हो जाने की आशंका है. और इतने बड़े स्तर पे अगर लोग बेरोजगार हो गए तो क्या स्थिति होगी हम सोच सकते हैं. तर केजरीवालांच्या सुरात सूर मिसळत पण जरा शिवसेना स्टाईलनं संजय राऊतांनी सरकारवरती निशाणा साधलाय. पण त्यांच्या मित्रपक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र सरकार संदर्भात अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय. जे बहुतेक त्यांच्या मित्रपक्षांना पटेल असं सध्या तरी वाटत नाही. अत्यंत गंभीर परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते. औद्योगिक राज्य आहे महाराष्ट्र, लक्षात घ्या. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे, याचा फटका कष्टकऱ्यांना बसणार आहे, मजुरांना बसणार आहे, हॉटेल उद्योगाला बसणार आहे, मोटर उद्योगाला बसतोय, टाईल्स उद्योगाला बसतोय, इंजिनिअरिंग उद्योगाला बसतो आहे. मग अशा वेळेला मोदीने केलेलं संशोधन नाल्यातून गॅस निर्मितीचं हे वाया जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. आता हे राजकारण करायची वेळ नाही. एक देशाच्या हितासाठी, नागरिकांसाठी जगाची परिस्थिती काय आणि देश म्हणून एकत्र म्हणून आपण काय करू शकतो ह्याची चर्चा करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे भारत सरकारने तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग ही बोलवली पाहिजे आणि त्याच्याबरोबर पार्लमेंटमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, ही आमची मागणी. ही सुप्रिया सुळेंची भूमिका कदाचित सगळ्याच विरोधी पक्षांना पटेल असं नाही. पण आता आपण राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाऊया. इथे आज कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विजय वडेट्टीवारांनी एक गंभीर दावा केला. गॅस तुटवडा किती गंभीर बनू शकतो यावर त्यांनी भाष्य केलंय. आपण ऐकूया. हा युद्ध जर चाललं, भविष्यात वाढला, त्याचा परिणाम, त्या संदर्भातले परिणाम उद्या दिसणार आहे. पण आपल्याला विनंती, आपल्या माध्यमातून सभागृह सुरू आहे की उद्या आंदोलन सुरू झालेत. आपल्याला माहित असेल कोल्हापूरला आंदोलन सुरू झालं, विदर्भामध्ये 1-2 ठिकाणी आज आंदोलनं झाली. गॅसच मिळत नाहीये, सिलेंडर्स मिळत नाहीये. आणि काल तर असं झालंय की HPCचा गॅस सिलेंडरची गाडीच चोरीला गेली महाराष्ट्रात. 18 लाख रुपयाची किमतीचे सिलेंडर होते, पळून नेले. आणि मुंबईत सुद्धा पुरवठा बंद आहे. मग इतकी भयावह परिस्थिती असताना सरकारकडून निवेदन आलं पाहिजेत, सरकारने निवेदन केलं पाहिजेत, महाराष्ट्रातील जनतेला सांगितलं पाहिजेत की आता काय परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीतून आपण कसा मार्ग काढणार आहोत. आता आपल्याकडे उपलब्धता किती आहे, तुटवडा कसा निर्माण होणार आहे, काही वाचवायचं असेल, सेव्हिंग करायचं असेल तर त्या सुद्धा सूचना सरकारकडून मिळाव्यात आणि निवेदन व्हावं अशी आमची आपल्याकडे मागणी आहे. अध्यक्ष, आत्ता वडेट्टीवारांनी जो दावा केलाय तो ट्रक आहे झाशीतला. इथे 524 गॅस सिलेंडर्सनी भरलेला ट्रक चोरीला गेला. आधी गॅस तुटवडा आणि त्यात सिलेंडर्सच्या ट्रक्सची चोरी. त्यामुळे आता देशात प्रशासनाला एका वेगळ्याच पातळीवरती युद्ध लढावं लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नाहीये, हे मी पुन्हा एकदा सांगते. पण व्यावसायिक पातळीवरती मात्र व्यावसायिक गॅसवर याचा परिणाम दिसून येत असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये साहजिकच भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मग राज्यातली परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी, नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडनं काय पावलं उचलण्यात येत आहेत याबाबत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी बातचीत केली आहे. काय म्हणाले भुजबळ आपण ऐकूयात.
आपल्यासोबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आहेत. सर, खरं तर या युद्धसदृश्य परिस्थितीचा फटका महाराष्ट्रात असताना पाहायला मिळतोय. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी जे आहे ते हॉटेल बंद करायला सुरुवात करायला पाहायला मिळते. असं आहे की तुम्हीच जे टी व्हीवर दाखवता आम्ही पाहतो त्याच्यामध्ये तुम्हीच म्हटलेलं आहे की फार जपान असेल आणि इतर काय देश असतील या सगळ्याच देशांना याचा फटका बसतोय. म्हणजे फक्त मुंबईतच आहे किंवा महाराष्ट्रात किंवा याच देशात आहे असं नाही आहे. जागतिक पातळीवर हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. इतकंच नव्हे तर गल्फ कंट्रीज मधलं सुद्धा जे आहे अनेक तेल विहिरीवर आणि इतर इस्टॅब्लिशमेंटवर जे आहेत हल्ले होत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी तेही बंद आहेत आणि ते सुद्धा त्यांनी सुद्धा साठा म्हणजे तेल काढण्याचं काम 30% खाली आणलं आहे. हे असं आपण पाहतो आहोत. याचा साहजिकच आहे कमी जास्त फटका संपूर्ण जगाला बसणार. आता भारत सरकारनं सांगितल्याप्रमाणे साधारणपणे 1 महिन्याभराचा साठा तर आपल्याकडे आहेच. परंतु त्यातही त्यांनी जे आहे स्पष्टपणे जे आहे एक सर्व कंपन्यांना कळवलेलं आहे, ऑर्डर दिलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जास्तीत जास्त जे आहे LPG गॅस हा निर्माण करण्यासाठी जे आहे तुम्ही तुमच्या इकडचे जे आहेत या प्रोपेन असतील किंवा बुटेन हे असतील हे त्याच्याद्वारे गॅस निर्माण करण्याचा प्रयत्न करा. पण त्याचबरोबर महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की ऑल पब्लिक सेक्टर OMCs या सगळ्या तेल कंपन्या वगैरे shall ensure that LPG so procured is supplied, marketed solely to consumers of domestic LPG only. म्हणजे जे घरगुती कामासाठी स्वयंपाकासाठी वापरलं जात आहे गॅस त्याची काळजी या सगळ्या सरकारी ऑइल कंपन्यांनी पूर्णपणे घ्यायची आहे. त्याच्यात सोलली हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत पहिल्यांदा पुढे काय होणार मला काही कल्पना नाही. परंतु आज आपल्याकडे असलेला पूर्ण जो साठा आहे हा सोलली फक्त स्वयंपाकासाठी जे काही गॅस जातो LPG त्याच्यासाठी वापरावे अशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑर्डरची कॉपी तुम्हाला वाचून दाखवली. यामध्ये तुटवडा आहे त्यामुळे काळा बाजार सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो रोखण्यासाठी काय केलं आपण? म्हणून आम्ही जे आहे इथे सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आमचे जे सर्व अधिकारी आहेत शिधा वाटप वगैरे सगळ्यांना कळवलेलं आहे. घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी गॅस एजन्सीच्या तपासण्या करण्याच्या सूचना आम्ही निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सर्व जिल्हाधिकारी यांनी घरगुती LPG गॅसच्या सुरळीत वितरणाकरता आणि घरगुती गॅसचा वापर अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता फिरते पथक निर्माण करून तपासण्या कराव्यात. घरगुती गॅसचे वितरण सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि तो अनुपालन अहवाल जो आहे शासनास नियमितपणे सादर करावा अशा प्रकारच्या सूचना आम्ही दिल्या. तर आता या घडीला सरकारी उपाययोजना या समस्येवरती काय काय आहे ते आपण पाहिलं. आता हे सगळं का घडतंय त्या युद्धाकडे आपण वळूयात. गेल्या 264हून अधिक तासांपासून सुरू असलेल्या या युद्धानं जगाला आता चिंतेत टाकलंय. आज 12व्या दिवशी युद्धाची तीव्रता तेवढीच दाहक आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. किंबहुना ती वाढली आणि वाढत चालली असंही म्हणता येईल. इस्रायल अमेरिकेकडनं इराणवरती सातत्याने हल्ले सुरूच आहेत. आता आजच पाहना अमेरिकेनं इराणच्या शाहिद सोलेमानी श्रेणीतल्या युद्धनौकेवरती हल्ला केला. या नौकेसह अमेरिकेनं इराणची पाणबुडीही नष्ट केली. तेवढंच नाही तर समुद्रामध्ये उभ्या असलेल्या लहान नौकांवरतीही बॉम्ब हल्ले केले. अमेरिका तेल आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून इराणची ताकद हळूहळू कमी करते.
इराणने 4 मार्चला एक मोठा दावा केला होता आणि हा दावा होता थाड हे क्षेपणास्त्र हल्ला करून नष्ट केल्याचा. क्षेपणास्त्र म्हणण्यापेक्षा थाड ही खरं तर डिफेन्स प्रणाली आहे. तुम्ही विचाराल की हा दावा खूप मोठा आहे असं मी का म्हटलं, कारण त्याचं कारण हे आहे की थाड हे अमेरिकेचं सर्वाधिक शक्तिशाली अशी डिफेन्स सिस्टीम आहे, डिफेन्स प्रणाली आहे आणि ही डिफेन्स सिस्टीम आपण कुठेतरी मोडकळीस आणली असं म्हणत इराणने सुद्धा एक मोठं यश संपादन केल्याचं जगासमोर मांडलं होतं. पण आज अमेरिकेने हा दावा पण खोल ठरवलाय. त्यांनी आपल्या एका डिफेन्स बेसवरनं थाडने हवेत मारा करत थाड अजूनही कशी सुरक्षित आहे याचं प्रदर्शन केलं. आपण एक याची झलक बघूयात आपल्या मीडिया सेंटरला. तर या व्हिडिओच्या आधाराने अमेरिकेने असं म्हटलंय की आमची थाड डिफेन्स प्रणाली ही अत्यंत व्यवस्थित आहे, परंतु व्हिडिओच्या आधारे केलेले दावे प्रतिदावे हे युद्धाच्या परिस्थितीमध्ये किती योग्य असतात हे सांगणं फार कठीण आहे. तरी तुम्ही बघितलं की अमेरिका आणि इस्रायल सध्या काय करताय. या दोघांकडनं सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांना इराणकडनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या 4 महत्त्वाच्या ठिकाणांवरती क्षेपणास्त्र डागली आहेत आणि परत एकदा युद्धाच्या गर्तेत आलेत ते आखाती देश. इराणनं कतारमधील अल उदैत हवाई तळ, कुवेतमधील अरिफजान तळ, इराकमधील हरीर हवाई तळांना आज लक्ष्य केलं. तसंच अमेरिकेच्या 5व्या युद्धनौकेवरही हल्ला केल्याचा दावा इराणच्या IRGCनं केलेला आहे. आता हे झाले अमेरिकेच्या मित्र देशांवरचे हल्ले. दुसरीकडे खुद्द इस्रायलच्या टेल अवीवमध्येच पहाटे सायरनच्या आवाजानं नागरिकांची पुन्हा एकदा झोप उडाली. हा सायरन का वाजला तर इराणनं क्षेपणास्त्र दागलं. ते इस्रायलच्या रडार यंत्रणेवरती कळलं आणि इस्रायली लष्करानं नागरिकांना सावधानतेचा इशारा म्हणून सायरन वाजवले. किंबहुना काही इराणी वृत्तसंस्थांचा आज आणखीन एक मोठा दावा आहे. त्यांचं म्हणणं आहे की युद्ध सुरू झाल्यापासून इराणनं केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. जेव्हापासून आखाती देशातलं युद्ध सुरू झालंय तेव्हापासून आपण पाहतोय की तीनही देश वेगवेगळे दावे प्रतिदावे सातत्याने करत असतात. किंबहुना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुद्धा रोज वेगवेगळी विधानं करत असतात. गेल्या काही दिवसात किंबहुना कालच हे दावे प्रतिदावे काय काय करण्यात आले ते आपण पाहूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून जाऊयात मीडिया सेंटरला. तर तिन्ही देशांचे दावे काय आहेत. अमेरिकेचा दावा आहे एपिक फ्युरी आहे. ऑपरेशनच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत इराणच्या 50 युद्धनौका समुद्रात बुडवल्याचा त्यांचा दावा आहे. 5,000हून अधिक इराणच्या ठिकाणांवरती हल्ले केले. या हल्ल्यांमुळे इराणची 85% ड्रोन हल्ले आणि 90% क्षेपणास्त्र हल्ले कमी झाले. इराणच्या 400 ठिकाणांवरती हल्ला केल्याचा दावा इस्रायलने केलेला आहे. हे इस्रायलचे दावे आता आपण बघतोय. इस्रायलची संरक्षण तरतुदीत भरघोस वाढ करून $13 अब्ज करण्यात आलेली आहे असं कळतंय. या निमित्ताने इराणचा दावा असा आहे की या युद्धामध्ये 7 अमेरिकी सैनिकांना त्यांनी ठार केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि 140 सैनिक जखमी झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. इराणनं अमेरिका आणि इस्रायलचे आतापर्यंत 104 ड्रोन्स पाडलेत असं त्यांचं म्हणणं आहे, ज्यात हर्मिस, हेरॉन, ऑर्बिटर, MQ-9 यांच्यासारख्या हाय टेक्नॉलॉजी ड्रोन्सचा समावेश आहे. आणि आजचा जो प्रश्न आम्ही सोशल मीडियावरती विचारलेला होता त्यावरती
सोशल मीडियातनंच कोणकोणत्या प्रतिक्रिया आल्या आहेत, कोणकोणत्या कमेंट्स आल्या आहेत, त्याच्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया. काही निवडक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. आजचा जो प्रश्न आहे तो अर्थातच केंद्र सरकारची डिप्लोमसी आणि धोरणं सध्याच्या परिस्थितीमध्ये ती योग्य आहेत का नाही याच्यावरती आहे. आणि सतीश अष्टपुत्रे यांची आहे यूट्यूबवरची ही प्रतिक्रिया. डिप्लोमसी कमी पडते आहे, सरकार अमेरिकेच्या दबावाखाली आलं आहे असं दिसतं. खनिज तेलाचा प्रश्न गंभीर आहे, त्यावर ठोस उपाययोजना करायला हवी. पुढची प्रतिक्रिया एक्सवरनं मयूर बकलीवाल यांची आहे. भारत कोणाच्या दबावाखाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार राष्ट्रीय हित, सुरक्षा आणि जागतिक संतुलन लक्षात घेऊनच निर्णय घेत आहे. भारताची भूमिका स्पष्ट आणि मजबूत आहे असं त्यांना वाटतंय. पुढची प्रतिक्रिया एक्सवरून आहे आशिष मनवरे यांची. भारताचे जुने सहकारी मित्र राष्ट्र आज एकतर दुरावले गेलेत किंवा त्यांच्यासोबत असणारे संबंध पूर्णपणे संपलेत. याचं कारण भारत सरकारचं फसलेलं परराष्ट्र धोरण. आणि सध्याची एकंदरीत परिस्थिती बघता सामान्यांच्या खिशावरती ताण वाढू शकतो का? जागतिक अर्थव्यवस्थेवरती सगळ्या परिस्थितीचा परिणाम आणखीन किती गंभीर होऊ शकतो यावरती चर्चा करायला आपल्या सोबत आहेत अर्थतज्ञ विनायक गोविलकर सर. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. गेस्ट सेंटरला जाऊन आधी मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सर, आपल्या झिरो आवरमध्ये खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे छोटे व्यावसायिक आहेत, म्हणजे हॉटेल व्यावसायिक असू देत किंवा अगदी ठेलेवाले असू देत, केटरर्स असू देत लहान सहान, या सगळ्यांवरती प्रचंड ताण आलेला आहे. त्यांना त्यांची कामं बंद करायला लागत आहेत, हॉटेल्स बंद करायला लागत आहेत. तर ही परिस्थिती हातामध्ये येऊ शकते का? आणखीन चिघळत जाण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने काहीतरी सोय करण्याची गरज आहे. मला असं वाटतं की आपण जर एकूणच तेलाचा पुरवठा आणि गॅसचा पुरवठा याची जागतिक स्थिती जर बघितली तर लक्षात असं येईल की आखाती देश हेच प्रामुख्याने या दोन गोष्टींचे सप्लायर्स जगामध्ये आहेत. भारताचा जर विचार केला तर आपली 85% ही तेलाची आयात बाहेरनं होते. म्हणजेच आपल्या एकूण कन्झम्पशनपैकी 85% आपण आयातीवर अवलंबून आहोत. बरोबर. घरगुती गॅसचा विचार केला तर सुमारे 65% आपण आयातीवर अवलंबून आहोत आणि कमर्शियल LPGचा विचार केला तर आपण 50% अवलंबून आहोत. आता हे युद्ध सुरू झाले आणि जे सप्लाय करणारे देश आहेत प्रामुख्याने त्यांच्याच वर अडचणी निर्माण झाल्यामुळे, त्याचबरोबर इराणनी हॉर्मुझ हे जे काही समुद्रधुनीचा मार्ग आहे तो पण अडचणीत आणल्यामुळे जो काही सप्लाय होण्याची शक्यता आहे तिच्या पण बाधा निर्माण झालेली आहे. याचा विचार करता सगळीकडेच जगभरातल्या बहुतेक सगळ्या देशांमध्येच पुरवठा कमी होणार, किमती वाढणार, ट्रान्सपोर्टच्या किमती वाढणार, हे स्वाभाविक आहे. भारताचा विचार केला तर भारताचा एकूण तेलाच्या आयातीपैकी सुमारे 40% आयात रशियाकडनं आहे. बर. आणि आत्ता युद्धामध्ये डायरेक्टली रशिया इन्व्हॉल्ड नाहीये. दुसरा फायदा असा आहे आपल्याला की आपण रशियाबरोबर रुपयामध्ये आयात करण्याचं सुद्धा काही ॲग्रीमेंट केलेलं आहे. बर. त्यामुळे आता मेन सुमारे 40% आयातीसाठी तरी आपल्याला रशियावर आता थोडासा आणखीन प्रयत्न करून ही आयातीची मर्यादा थोडी वाढवता येऊ शकते. दुसरा एक मार्ग असा आहे तो म्हणजे हॉर्मुझ ह्या समुद्रधुनीतनं आयात करण्याच्या ऐवजी आणखीन काही पर्यायी मार्गाने आपल्याला आयात करता येऊ शकते का हे बघितलं तर काही डिलिव्हरीज मधल्या प्रॉब्लेम्स हे कमी होऊ शकतात. बरोबर आहे. आणि अशा पद्धतीचा कुठेतरी अशी उपाययोजना केल्याबद्दल सुद्धा खरं तर सरकारने म्हटलेलं आहे की दुसऱ्या मार्गाने आयात करण्याचा प्रयत्न असेल. पण तरी सुद्धा एक भीती अगदी सर्वसामान्यांच्या घरामध्ये, खास करून सगळ्या महिलांना आता या क्षणी सर वाटतेय की घरातला गॅस अचानक बंद तर पडणार नाही का? खरं तर पाईप गॅस ज्यांच्याकडे आहे त्यांच्या, मला असं वाटतं की सगळ्यांना नक्की ही भीती वाटत असणार आहे. कारण किती परिस्थिती चिघळली जाईल आणि कधी तो गॅस बंद होईल, मग काय करायचं, ह्याने जो पॅनिक निर्माण होतोय त्यामुळे मग अचानक रांगा लावा किंवा सिलेंडर्स घरी घेऊन या, ही जी परिस्थिती निर्माण होते त्याची आत्ता खरंच गरज आहे का? युद्ध किती लांबेल हे कोणाच्याच हातात नाही आहे. आणि युद्ध लांबलं आणि इराणने जर टोकाची भूमिका घेतली
विशेषतः हॉर्मुझ बंदराबद्दलची, तर जगभरातच ही टंचाई निर्माण होणार यात काही दुमत नाही. पण ही टंचाई होणार म्हणून आजच आपण अधिकचा साठा करून ठेवतो, अशी जर परिस्थिती आली तर टंचाई नसताना सुद्धा आर्टिफिशियल टंचाई निर्माण होऊ शकते. अगदी खरंय. म्हणून जे काही सरकार अपील करतंय की घाबरू नका, आपल्या देशाकडे एक स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह सुद्धा आहे, ज्याचा साठा आपल्याकडे विशाखापट्टणम, मंगळूर आणि पाडूर या ठिकाणी आहे. हा इमर्जन्सीच्या वेळेला वापरता येऊ शकतो आहे. शासन प्रयत्नशील आहे आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं रशिया आपल्याबरोबर बऱ्यापैकी मित्रत्वाच्या भावनेने वागतो आहे. बरोबर आहे. आणि तिथून आपला 45% इम्पोर्ट आहे. बरोबर बरोबर. हा आणि एक तो plus वाढवता point सुद्धा येऊ आपल्याकडे शकतो. निश्चितपणाने हा आहे. हा स्ट्रॅटेजिकली. दुसरं आपण काही बरोबर आहे. पण मी येऊ पुन्हा एकदा मी हा आपण प्रश्न दुसरं काही तुम्हाला विचारण्याचं कारण असं आहे की एनर्जीसाठी मुद्दा असा आहे की काही लोकांना असं वाटू शकतं की आता लगेच इलेक्ट्रिक इंडक्शन वगैरे विकत घ्यायला हवं लगेचच जाऊन. तर अशी परिस्थिती खरोखरच आहे का? कारण खूप सामान्य लोक आता आपला चॅनल बघतायत, म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. नाही, असं वाटणं स्वाभाविक आहे. आणि हे प्रेडिक्शन करणं की आत्ता लगेच जाऊन तुम्ही इंडक्शन आणा की नका आणू, कारण हे सगळं आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. युद्ध इस्रायल, अमेरिका आणि इराण असं चालू आहे. त्यामुळे ते युद्ध थांबावं, त्याच्यात काही ना काहीतरी तोडगा निघावा यासाठी भारत सुद्धा प्रयत्नशील आहे, इतर देश सुद्धा प्रयत्नशील आहेत, कारण सगळ्यांनाच याची झळ पोचते आहे. बरोबर आहे. नक्कीच. प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे. हा. पण म्हणून पॅनिक व्हायला पाहिजे का? तर मला असं वाटतं पॅनिक व्हायला नको आणि आर्टिफिशियल आपण शॉर्टेज निर्माण करूया नको. नक्कीच नक्कीच. एवढा आपण एक सामान्य माणूस म्हणून निश्चित हातभार लावू शकतो. बरोबर आहे. नक्कीच ही काळजी त्यामुळे सर्वसामान्यांनी घेतली पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीने आत्ता घरगुती गॅसचा तुटवडा नाही हे सुद्धा वारंवार आम्ही देखील सांगतोय. आता थोडंसं मोठ्या पातळीवरती विचार करायला गेलं तर सध्या जागतिक अर्थव्यवस्था प्रचंड अस्थिर गेले काही दिवस आहे. त्याचे परिणाम सेन्सेक्सवरती दिसत आहेत. सोन्या चांदीचे भाव सुद्धा काही दिवसांपूर्वी कमी झालेले होते आणि ही अस्थिरता बघता ही अस्थिरता आणखीन चिघळत जाण्याची शक्यता आहे का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अस्थिरतेचा परिणाम म्हणून तरी जागतिक पातळीवरती देशांची डिप्लोमसी वाढेल का, मुत्सद्देगिरी वाढेल का, जेणेकरून युद्ध थांबवण्यासाठी जास्त प्रेशर आणलं जाईल? एक असं आहे, काही इंडस्ट्रीला फायदा होऊ शकतो, काही इंडस्ट्रीला तोटा नक्की आहे. उदाहरण सांगायचं झालं तर आत्ता ज्याला आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतो, वाहतुकीची सगळी, याच्यामध्ये खूप नुकसान होण्याची शक्यता असू शकते, म्हणजे कॉस्ट वाढण्याची शक्यता असू शकते. याच्या जोडीला निर्यातीसाठी सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात. परंतु भारताला ह्याच्यात काही संधी आहेत का? तर मला असं वाटतं आपले जे प्लस पॉईंट्स आहेत इंडस्ट्रीमध्ये, एक फार्मास्युटिकल आपला प्लस पॉईंट आहे, जे आता ह्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये कदाचित आपली फार्मास्युटिकल आपल्याला जास्ती मदत करू शकेल. टेक्स्टाईल ही एक आपली प्लस पॉईंट आहे, IT हे एक आपलं प्लस पॉईंट आहे. आणि डिफेन्ससाठी आपण काही इस्रायल बरोबर मोठे करार केलेले आहेत. आता इस्रायलला सुद्धा अशी गरज आहे, त्यांना सपोर्टची गरज आहे. त्यामुळे डिफेन्सची उत्पादनं असतील ही त्यांना आता त्यांच्या देशात करायच्या ऐवजी अशा ज्यांच्याबरोबर अग्रीमेंट झालेली आहेत अशा मित्र देशांबरोबर करण्यामध्ये जास्ती फायदा असू शकेल. म्हणून कदाचित प्रोडक्शन बेस भारतासारख्या देशात येणं किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर भारतासारख्या देशामध्ये लवकर होणं, या गोष्टींमध्ये एक संधी निश्चितपणे मला दिसते आहे. नक्कीच नक्कीच सर. म्हणजे एकीकडे पॅनिक व्हायचं नाहीये, दुसरं म्हणजे आपल्याकडे नक्कीच काही व्यवसायांना तोटा होण्याची शक्यता आहे, पण त्याचबरोबर यामध्ये काही संधी लपलेल्या आहेत, त्याचा सुद्धा आपण कुठेतरी योग्य तो विचार करून उपयोग करून घेणं यावेळेला गरजेचं आहे. धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला सविस्तर माहिती या विषयावरती दिली त्याबद्दल. आणि यानंतर पहिल्या प्रश्नावरती आपण जनतेचा, महाराष्ट्राचा कौल काय बघूयात. जाऊयात पोल सेंटरला. इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला केंद्र सरकार योग्य पद्धतीने हाताळत आहे असं वाटतं का? 22,000 मतं आलेली आहेत आणि 65% लोकांना असं वाटतंय की नाही, ही परिस्थिती हवी तशी योग्य पद्धतीने हाताळली जात नाहीये. पण 35% लोक म्हणतात होय.
लोकसभेतनं एक महत्त्वाची अपडेट. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठीचा अविश्वास प्रस्ताव आज आवाजी मतदानाने फेटाळण्यात आलाय. सभागृहाच्या कामकाजादरम्यान त्यांच्यावरती भेदभाव केल्याचा आरोप करत विरोधकांनी ओम बिर्लांविरोधात हा प्रस्ताव आणला होता. तोच प्रस्ताव आवाजी मतदानानं फेटाळून लावण्यात आला. काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यावर कालपासूनच चर्चा सुरू होती. 2 दिवस सलग झालेल्या चर्चेनंतर ठराव नामंजूर करण्यात आलाय. प्रश्न यह है कि श्री मोहम्मद जावेद द्वारा प्रस्तुत संकल्प स्वीकार किया जाए. जो उसके पक्ष में वो हाँ कहें, जो इसके विरोध में वो ना कहें. मेरे विचार में निर्णय ना वालों के पक्ष में हुआ, ना वालों के पक्ष में हुआ. संकल्प अस्वीकृत हुआ. सभा की कार्रवाई गुरुवार 12 मार्च 2026 को प्रातः 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है. प्रचंड गदारोळामध्ये अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला. पण आजच्या कामकाजामध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार सायोनी घोष यांचं भाषण चांगलंच गाजलं. तेही पहा. देश देख रहा है, देश सच में देख रहा है कि कैसे ऑपोजिशन आ भी करती है तो हो जाती है बदनाम, और वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता. और हम मानते हैं कि एलओपी का सलाहकार कोई नहीं है सर, परंतु प्रधानमंत्री जी का सलाहकार बनके उनको सदन में आने से रोक दिया ये कहकर कि महिला सांसदों से उनको खतरा है. सर, आपने तो हमको देशवासियों के सामने आतंकवादी बना दिया, और जबकि असली आतंकवादी इस देश में साइकिल चला के घुस जाते हैं और पैदल वापस चले जाते हैं. आप उनको रोक नहीं पाते. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा एकदा भेटूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.